पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या प्रारूप मतदार यादीमध्ये प्रसिद्ध करण्यापूर्वीच भाजपनं त्यात फेरफार केल्याचा आरोप आता काँग्रेसच्या नेत्यांनी केलाय। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात बसून महापालिकेतल्या अधिकाऱ्यांच्या मदतीनं भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांनी या मतदार यादीमध्ये फेरफार केल्याचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा आरोप काँग्रेसनं केला। यावरून पुण्यातलं स्थानिक राजकीय वातावरण आता चांगलंच तापलंय। मतदार यादीत फेरफार केल्याचा गंभीर आरोप। भाजपा मतदार यादीत फेरफार करत असल्याचा आरोप। काँग्रेसकडून फेरफार होत असल्याचे फुटेज व्हायरल। फेरफार प्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करणार। भाजपा पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी। भाजपा पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या मदतीनं मतदार यादीत फेरफार करत असल्याचा काँग्रेस नेत्यांचा आरोप आहे। भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयातील सीसीटीव्ही फुटेज दाखवत संजय बालगुडे यांनी हा आरोप केलाय। याबाबत निवडणूक आयोग तसेच महापालिका आयुक्तांकडे तक्रार करणार असून संबंधित अधिकाऱ्यांसह भाजपच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी बालगुडेंनी केली आहे। भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या। त्याचा तुम्हाला सीसीटीव्ही मध्ये आता दाखवलंय थोडक्यामध्ये। आमची अशी मागणी आहे की पहिलं त्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना ताबडतोब सस्पेंड करावं। जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी। पुणे महापालिकेची प्रारूप मतदार यादी 20 नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार होती। मात्र त्यापूर्वी ऑक्टोबरमध्ये भाजपचे माजी नगरसेवक आणि अन्य पदाधिकारी भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयात काही अधिकारी एका बंद खोलीत बसले होते। तिथे त्यांनी मतदार यादीत फेरफार करण्याचा प्रयत्न केलाय। 20 नोव्हेंबरला प्रारूप याद्या जाहीर झाल्या। 27 नोव्हेंबर पर्यंत त्यांनी आपल्याला ऑब्जेक्शन घ्यायची मुदत दिली होती। भारतीय जनता पक्षाचे काही पदाधिकारी आणि महानगरपालिकेचे अधिकारी हे भवानीपेठ क्षेत्रीय कार्यालयामध्ये एकत्र बसून वेगवेगळ्या याद्या फोडत होत्या। या प्रभागातल्या याद्या पलीकडचे टाक, तिकडचे मतदार आपल्याकडे टाक, असं ते सातत्याने करत होते। हा प्रकार लोकशाहीवर दरोडा घालण्याचा प्रकार आहे। या विरोधात निवडणूक आयोगासह महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांच्याकडे दाद मागणार असल्याचं बालगुडे यांनी सांगितलं। महापालिका आयुक्त आणि महाराष्ट्र निवडणूक आयोग यांनी या संपूर्ण 31 तारखेपासून म्हणजे 31 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबर पर्यंतचे जे काही तिथं झालेल्या घटना आहेत, सीसीटीव्ही कव्हरेज हे ताब्यात घ्यावेत। प्रत्येक प्रभागामध्ये म्हणजे याच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये जे भारतीय जनता पक्षाचे लोक असतील याद्या घेऊन बसलेले आणि महापालिकेचे अधिकारी यांच्यावर कारवाई करावी। या लोकांवर माळवदे आणि खेडेकर यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे। आणि हे आज जेव्हा प्रेसमध्ये सांगितल्यानंतरही कुठेही काहीच प्रतिक्रिया नाहीये। अहो, जर तुम्ही हे सगळं मॅनेजच करणार आहे तर कशाला निवडणुका घेता? निवडणुका नका घेऊ, असेच तुमचे उमेदवार डिक्लेअर करून महानगरपालिकेत पाठवून द्या। निवडणुका मॅनेज होणार असतील तर त्या घ्यायच्याच कशाला असाही सवाल सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी उपस्थित केलाय। मला खरं आयुक्तांनाही प्रश्न आहे माझा की तुमचं काही नियंत्रण आहे की नाही कारभारावर? की 20 दिवस आधी राजकीय पक्षाचे लोक तुमच्या माणसांची 4.5 तास मीटिंग करतात इन कॅमेरा, कडी लावून आतून, की बाहेरचे लोक बाहेर बसून, आणि ते सांगतात की ह्या याद्या अशा पाहिजे। असं काही आयुक्तांचं नियंत्रण आहे की नाही? का आयुक्त भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आयुक्तांनी? मला काय कळलं नाही। आयुक्तांना हे गांभीर्याने घ्यावं लागेल। आय स्वतःला तुम्ही शपथ घेतली। या संदर्भात निवडणूक आयोग आणि पालिका आयुक्तांनी सत्य काय हे पुणेकरांना सांगण्याची गरज आहे। नाहीतर निवडणुकांकडे सामान्याचा बघण्याचा दृष्टिकोन बदलायला वेळ लागणार नाही।
काँग्रेसने दाखवलेल्या या व्हिडिओनंतर निवडणूक आयोगाच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होतंय। त्यामुळे महापालिका आयुक्त आणि निवडणूक आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेतली पाहिजे, कारण आपल्या राज्यामध्ये होत असलेल्या निवडणुका या पारदर्शकपणे व्हाव्या, निपक्षपणे व्हाव्या आणि लोकशाही सदृढ करणाऱ्या असाव्यात असं वारंवार प्रशासन सांगत असतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची गंभीरपणे दखल घेऊन संबंधित दोषींवर कारवाई केली जाते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।